राधे राधे सगळ्यांना. काल मी होणाऱ्या सासू सासऱ्यांसाठी लास्ट व्हिडिओचा पार्ट अपलोड केला आहे. होपफुली तो तुम्ही बघितला असेल. अजूनही नसेल बघितला तर सर्व पार्ट्स बघा. तुम्हाला त्यातून खूप साऱ्या गोष्टी कळतील आणि ज्या गोष्टी तुम्हाला पटल्या त्या गोष्टी तुम्ही त्यातल्या ॲक्सेप्ट करू शकता, स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. आजचा हा व्हिडिओ आहे होणाऱ्या नंदेसाठी, होणाऱ्या भावजाईसाठी, त्यानंतर होणाऱ्या दिरासाठी, होणाऱ्या जेठसाठी, होणाऱ्या साळीसाठी आणि होणाऱ्या साळ्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. जर का तुम्ही एक नवीन व्यक्तीला तुमच्या घरात आणणार आहात तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण काय आहे ना, की तुमच्या घरचं वातावरण कसंही असो, जर का होणारी व्यक्ती तुमची वहिनी किंवा तुमच्याकडे जर का तुमच्या बहिणीचं लग्न आहे तर तुमचे जिजाजी ही होणारी व्यक्ती नवीन असणार आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. सो तुमच्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत जरी तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला मान सन्मान देत नव्हतात, पण येणारी जी व्यक्ती आहे तिच्यासमोर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्ससोबत रिस्पेक्टफुली वागावं लागेल. कारण तुम्ही जसं वागाल ती येणारी मुलगी पण तुमच्या पॅरेंट्ससोबत तशीच वागेल. जर का तुम्हाला असं हवं असेल की तुमच्या पॅरेंट्सचा रिस्पेक्ट झाला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या वहिनीसमोर वगैरे तुमच्या पॅरेंट्ससोबत रिस्पेक्टफुली वागावं लागणार आहे. कीप दिस थिंग इन माइंड. आणि जर का तुम्ही रिस्पेक्टफुली वागत नसाल तर तुम्ही तुमच्या भावजाईकडनं, तुमच्या वहिनीकडनं ही एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत किंवा तुमच्या जिजाजींकडनं ही एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत की ते तुमच्या पॅरेंट्ससोबत रिस्पेक्टफुली वागतील. सेकंड, डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अपकमिंग मेंबर्स. नवीन येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन नाही करू शकत. जसा जसा काळ बदलत जातो तसा तसा ट्रेंड पण बदलत जातो आणि जे ट्रेंड चालू आहे त्यानुसार लग्नाच्या विधी कधी कधी बदलतात किंवा घेण्या देण्याची जी पद्धत असते ती पण बदलते. सो या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणून मग जी व्यक्तीला तुम्ही घरात आणत आहात त्या व्यक्तीसोबत स्वतःचं कंपॅरिझन करून स्वतःला कशाला दुखी करत आहेत. हो, आपली हाऊस नाही झाली ना एखादी स्पेसिफिक पूर्ण, तर मग आपण आपल्या लहान्या जाऊची हाऊस पूर्ण करावी किंवा नंदेची हाऊस पूर्ण करावी. हे जर का तुम्ही कराल, दुसऱ्याच्या आनंदात जर का तुम्ही आनंद मानाल ना तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आनंद होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करता ना त्यावेळेस समोरचा व्यक्ती पण तुमच्यासाठी करायची इच्छा ठेवतो. याचा पण विचार करा. जस्ट मी माझं एक्झाम्पल देईल या ठिकाणी की माझं ज्यावेळेस लग्न झालं त्याच्या 8 वर्षापूर्वी माझ्या जाऊचं लग्न झालं होतं आणि त्यावेळेसचा ट्रेंड अलग होता. सो माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या जाऊच्या ज्या हाऊस राहिल्या होत्या, म्हणजे त्यांची जी इच्छा होती की माझ्या लग्नात असं व्हावं तसं व्हावं, तर त्यांच्या लग्नात ज्या त्यांच्या हाऊस पूर्ण नाही झाल्या त्यांनी ते माझ्या लग्नात माझ्यासाठी केलं आणि म्हणून मग आमचं एक रिलेशन अलग आहे. सो मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जो येणारा मेंबर आहे ना त्याला ओपन हार्टनी ॲक्सेप्ट करा. तुमच्या चांगल्या मोकळ्या मनाने ॲक्सेप्ट करा, मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करा आणि मग बघा तुमचं रिलेशन त्या व्यक्तीसोबत एका अलग लेवलचं होईल. करून बघा आणि मग नंतर मग या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. थर्ड पॉईंट, जी येणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत जे काही तुमचं रिलेशन असेल, जिजाजीचं रिलेशन असेल किंवा वहिनीचं रिलेशन असेल, जाऊचं रिलेशन असेल, पण याही पलीकडे एक स्त्री म्हणून रिलेशन असतं. स्त्रीचं स्त्रीसोबत एक रिलेशन असतं. त्यानंतर जर का जिजा साल्याचं रिलेशन आहे तर ते रिलेशन एक अलग असतं. सो जर का तुम्ही एक फ्रेंड म्हणून समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट केलं किंवा ब्रदर सिस्टर म्हणून ॲक्सेप्ट केलं, जर का दीर आणि वहिनीचं रिलेशन म्हटलं तर तिथे तुम्ही ब्रदर सिस्टर म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट करू शकतात. बऱ्याच ठिकाणी असं असतं की मुलगी नाही आहे घरात, मग जी येणारी व्यक्ती आहे तिला जर का तुम्ही वहिनी म्हणून ॲक्सेप्ट केलं तर एक तुम्ही तिला बहिणीचा पण दर्जा देऊ शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही असं काही रिलेशन बनवताना त्यावेळेस तुमचा जो बॉन्ड असतो तो खूप छान क्रिएट होतो आणि जी येणारी व्यक्ती आहे ना ती पटापट त्या घरात असलेले सर्व रिलेशन्स ॲक्सेप्ट करते, सर्व व्यक्तींना ॲक्सेप्ट करते. सो तुमच्या एजनुसार तुम्ही त्या येणारी जी व्यक्ती आहे त्यांच्यासोबत रिलेशनशिप बनवा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेल. पण मी सोबत इथे हे पण सजेस्ट करेल की एक लिमिट असते प्रत्येक रिलेशनची. ती रिलेशनशिपची लिमिट
कधीही क्रॉस नका करू. जर का त्या रिलेशनशिपची लिमिट तुम्ही क्रॉस केलीत तर तिथे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला चालू होतात. सो जे रिलेशन आहे त्याच्या लिमिटेशन्स ठरवून घ्या आणि त्यानुसारच वागा. आजसाठी फक्त इतकंच. याचा सेकंड पार्ट उद्या अपलोड होईल. सो भेटूया उद्याच्या पार्टमध्ये. तोपर्यंत राधे राधे.